लीळांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन व्हावे, पुलकित व्हावे धरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर इथून आलेला हा आश्रम तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड, गाव माटवाडी, मुक्त्याजी या ठिकाणी सर्व गावकरी मंडळींना मिळून हा शिदोरी सत्संग आयोजित केलेला आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कथा आपण रात्रीच्या सत्रात बघत आहोत आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण दृष्टांत बघत आहोत। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी 114 दृष्टांत दिले मित्रांनो। खूप सुंदर असे दृष्टांत आहेत, ते ऐकल्यानंतर तुम्हाला अदृश्य असणारा परमेश्वर दिसायला लागतो। आणि म्हणून आज तुम्हाला एक मासळीचा दृष्टांत मी सांगणार आहे, त्याचं व्याख्यान करण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण अगम्य शास्त्र आहे। जेवढं येईल तेवढं मी सांगेल, जिथं चुकेल तिथं तुम्ही एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याला विचारायचं आहे। मासळीच्या दृष्टांताचा प्रकरण काय आहे हे तुम्हाला सांगणार आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी नेत्राने वेद संचरतात। काय? नेत्राने, डोळ्याने। आणि म्हणून तो दृष्टांत खूप सुंदर आहे, कारण जशी मासळी नेत्राने अमृतकळा संचरते, तसं परमेश्वर सुद्धा नेत्राने म्हणजे डोळ्याने प्रेम संचारतात। रात्री तुम्हाला मी कथा सांगितली ना माधोबा भक्ताची। देव झोपलेले होते, देवाच्या अंगावर उपरणं होतं, देवाने उपरणं बाजूला केला आणि डोळ्यामध्ये बघितलं भक्ताच्या, आणि प्रेम कळिका संचरली। हातातले खड्ग गळून पडलं आणि क्षमा मागितली, महाराज मी तुमच्यावर धावून आलो होतो, मला माफ करा। अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी डोळ्यांनी म्हणजे नेत्रांनी सुद्धा वेद संचरला, आवडी संचरली। नेत्राद्वारे देण्याती जैसा मासळीचा, नेत्रांनी सुद्धा बोलता येतं मित्रांनो। आणि म्हणून नेत्राद्वारे परमेश्वर प्रेम देतात। 4 प्रकारच्या भाषा आहेत मित्रांनो। परापश्यन्ति, मध्यमा वैखरी,
परा म्हणजे परमेश्वराची, पश्यंती म्हणजे देवतेची, मध्यमा म्हणजे उच्च देवतेची. पश्यंती म्हणजे डोळ्याने सुद्धा काही देवता बोलतात आणि त्याच्यावरील देवता होठाने बोलतात. नुसते होठ हलवले की कळतं हा काय बोलू राहिला. आपल्याला नाही ऐकायला आलं तरी आपण अनुमान लावत असतो, असाच म्हणला असं. होठावरून सुद्धा कळतं माणसाला की हा काय बोलत आहे. परा पश्यंती मध्यमा है ना, परा परमेश्वराची, पश्यंती देवतेची, ते दुसरी मध्यमा ती उच्च देवतेची. वैखरी म्हणजे तुम्ही जे खरखर करतात ना, व्यंजन आपले या ठिकाणी खरखर करतात म्हणून वैखरी. आपली भाषा कोणती आहे तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की आपली भाषा वैखरी भाषा आहे. कारण खरखर करते ती, है ना, बोलताना, है ना, म्हणता की ना तुम्ही खरखर आवाज येऊ राहिला. सगळं खरं आहे ना, असाच दृष्टांत आहे मित्रांनो. म्हणून वैखरी भाषेमध्ये पराभाषा जर असेल परमेश्वराची तर तुम्हाला मी सांगितलेलं खरं वाटायला लागतं. आणि जर परा नसेल तर मी सांगून सुद्धा तुम्हाला खरं वाटत नाही. यावरूनच समजतं आपल्याला की परमेश्वराची वैखरी, परमेश्वराची भाषा वैखरीमध्ये आहे की नाही. आणि म्हणून परागिरा करुणी परमेश्वरू आपले अस्तित्व साधिती. परमेश्वर परागिरा म्हणजे वैखरी, परागिरा करुणी परमेश्वरू आपले अस्तित्व साधिती. अस्तित्व रूप ज्ञान परमेश्वर तुम्हाला देतात मित्रांनो. अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तुम्हाला ज्ञान देतात मित्रांनो. खूप सुंदर असं. आणि म्हणून बघा आता एका स्त्रीला कसा वेद होतो, बघितल्यावर सुद्धा वेद होतो मित्रांनो. बघितलं तरी पाहिजे. नाही आले, नाही केलं, नाही दिलं तुम्ही काही तरी चालेल, पण बघत जा फक्त काय चालू आहे. आणि म्हणून ती कथा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगत आहेत. तीच कसे म्हणाले, माय धुवा दर्शन, माय धुवा दर्शन. माय आणि धुवा म्हणजे दोन्ही माय लेकी. त्या दोघी माय लेकी चालल्या होत्या आणि तिच्यावाली मुलगी विधवा होती. मग चालले आपलं कुठंतरी देव करायला, कारण आईला पण कोण नव्हतं. दोघी माय धुवा है ना, म्हणजे विधवा असलेल्याच. मग दोघी जणी राहत होत्या माय लेकी गावामध्ये. मग राहत होत्या, कुठेतरी काम करत होत्या आणि काम करून कुठेतरी कोण्यातरी दिवसाला काय करायचं, देवाला जायचं. मग काय करणार, आयुष्य कसं काढणार. आणि म्हणून ह्या दोघी जणी माय धुवा गदोनायकाचे ब्रह्मपुरी हे माय धुवांचे घर. त्या माय धुवाचं घर कुठं होतं, गदो नायकाच्या ब्रह्मपुरी. गदो नायक नावाचे खूप श्रीमंत देवाचे शिष्य होऊन गेले मित्रांनो. खूपच श्रीमंत ते. राजे लोकांना सुद्धा पैसे वाटत होते. राजाला सुद्धा त्यांच्याकडून पैसे घ्यावा लागत होते. राजाला सुद्धा हात पसरावा लागतो मित्रांनो कधी कधी. म्हणून तर आपल्यावर सुद्धा काही कर्ज असेल काय, देश सुद्धा इतर देशाकडून कर्ज काढत असतो. का बरं, आपल्या देशामध्ये आपल्या जन समुदायाला सुखी ठेवण्यासाठी काही गोष्टी घ्याव्या लागतात इतर देशातून. इतर देशातून आपल्यालाही तेल वगैरे येतं, जे पेट्रोल डिझेल वगैरे वगैरे. आता आपली काही सुधारित झाली की काही शेतीतनं त्या ठिकाणी तेल निर्माण करतात, पण तरी ते आपल्याला पुरत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी इतर देशासोबत सुद्धा आपल्याला व्यवहार करावा लागतो. कारण मी तुम्हाला सांगितलं जीव जीवाचा आहार. जीव जीवाचा आहार मित्रांनो एकमेकावर एकमेक अवलंबून असतो. पूर्ण कोणीच नाही मित्रांनो. बघा तुम्ही, पूर्ण ज्ञानी किंवा पूर्ण डॉक्टर कोणी आहे का? संपूर्ण डॉक्टर, एक कानाचा, एक डोळ्याचा, एक दाताचा, एक सर्जन, एक थंडी तापीचा. बघा तुम्ही, वेगवेगळे डॉक्टर आहेत.
काही ठिकाणी नुसतं तुम्हाला सांगतो लॅब असतात जिथं रक्त चेक केलं जातं, तेवढंच काम त्यांच्याकडे. त्यांना एकाच नशीचं माहिती आणि त्या रक्ताचंच माहिती असते. कारण आपलं डोकं एवढं मोठं नाहीच की आपण सगळं ज्ञान ठेवू शकतो. संपूर्ण ज्ञान ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींकडे आहे. म्हणून तर कोणत्याच देवाला संपूर्ण किंवा कोणत्याच देवाला सर्वज्ञ नाही म्हटलं, फक्त सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना सर्वज्ञ म्हटलं. तुम्ही कुठेही बघा, इतर कोणतेही पंथ असतील ते सर्वज्ञ नाव कधीच लिखाण करत नाही. आणि जर समजा त्यांनी सर्वज्ञ नाव लिखाण केलं, त्यांच्या घरावर लावलं, तर तुम्ही काय म्हणता, हे आपल्या उपदेशाचं घर आहे. एखाद्या गाडीवर सुद्धा तुम्ही ते नाव बघत असता, तुम्ही काय म्हणता, ही उपदेशाची गाडी दिसते, हात करून बघतो घेईन आपल्याला, आणि ती खरंच उपदेशाची गाडी निघते. का बरं? तिच्यावर सर्वज्ञ लिखाण केलेलं असतं. म्हणजे खूप महत्वाचं मित्रांनो, आपला देव सर्वज्ञ आहे. सर्व अंत ज्याने केला तो सर्वज्ञ. मग ज्याचा आदी नाही, मध्य नाही, अंत नाही, तो सर्वज्ञ. तो किती मोठा आहे हे तुम्हाला सांगता येत नाही, त्याचं चिंतन सुद्धा तुम्हाला करणं शक्य नाही. पण परमेश्वर तुमच्यावर कृपा करतो आणि तुम्हाला ज्ञान देतो, आणि ज्ञान दिल्यामुळे तुम्ही त्याचं चिंतन करू शकता. एरवी नाही. कारण योग धर्मात सांगितलं, परमेश्वरे परमेश्वरू जाणीजे, परमेश्वरे परमेश्वरू पाविजे. आणि म्हणून देवाने जे सूत्रपाठ सांगितलं ना मित्रांनो, हे खूपच सुंदर आहे. सूत्रपाठ जर तुम्ही अनुभवलं, त्याचा अभ्यास केला, तर तुमचं सूत्र बदलून जातं मित्रांनो. आणि म्हणून तुम्ही सांगत असताना की सूत्र आमचं आणि त्यांचं सूत्र नाही. का नाही माहिती का तुमचं आणि त्यांचं सूत्र? कारण तुमच्याकडे सूत्रपाठ नाही, लीळाचरित्र नाही, कसं लोकांसोबत वागायचं हे तुम्हाला कळत नाही, आणि म्हणून आपलं सूत्र जमत नाही. काय लीळाचरित्र आणि सूत्रपाठ आपल्या घरात असलं की आपण इतरांसोबत कसं वागायचं हे ते आपल्याला शिकवत असतं, आणि म्हणून जीवन कसं घडवायचं हे लीळाचरित्र शिकवत असतं. आणि म्हणून ते वाचत जा, ऐकत जा. तुमचं जीवन, तुमच्या सुखी जीवनामध्ये, प्रपंचामध्ये सुद्धा तुम्ही जीवन सुखी जगू शकता. नाहीतर सूनबाई सासूला, सासूबाई सुनाला, पोरं वडिलांना, वडील मुलाला तू मी करत असतात. आणि या तू मी काय होतं, राग येतो. रागामध्ये एखादा माणूस जातो सुद्धा मित्रांनो. त्या रागाला कंट्रोल करण्यासाठी, मनाला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला सूत्रपाठाची गरज, लीळाचरित्राची गरज आहे मित्रांनो. हे ऐकत जा. विचार महत्वाचे. विचार जर नसले तर माणूस अविचाराने चालतो, आपलंच खरं मानायला लागतो. पण मित्रांनो, आपलं आपल्याला खरं वाटतं हे खरं आहे, पण दुसऱ्याला ते खोटं वाटतं. मग ते खोटं वाटत असेल, ते बघत असतील. कारण देवाने सांगितलं, ओथंबा डाओ देखे. ओथंबा म्हणजे जे कुस्ती खेळणारे लोक असतात, दोघं जण असतात, ते कुस्ती खेळतात बघा तुम्ही. असं रफाड असतं आणि ते कुस्त्या ठेवतात लोक यात्रेमध्ये वगैरे वगैरे. मग आता दोघं कुस्ती खेळतात, दोघं पहिलवान असतात, आणि ते कसे असतात, फॉर्ममध्ये असतात. आणि दंड गिंडा हातवतात, एकदम जबरदस्त. आणि मग जोशमध्ये असल्यानंतर त्या ठिकाणी कोण पडलंय हे त्यांना कळत नाही. ते काय म्हणतात, मी पडलोच नाही. कारण त्याचा जोश इतका असतो, इतका राग असतो, आणि त्या रागाच्या भरात तो म्हणतो मी पडलोच नाही. पण बघणारे काय म्हणतात, तू पडला, सरक बाजूला, नखरे नको करू. म्हणून हे काय दुसरे बघता आपल्याला मित्रांनो. ओथंबा डाओ देखे. आणि म्हणून एखाद्या लहान लेकरांनी जर आपल्याला सांगितलं की नाही असंही बरं का बाबा, तर आपण मान्य केलं पाहिजे. कारण लहान लेकरू सुद्धा काय करतं, आपल्या आईला सांगत असतं. आई स्वयंपाक करत असते, आणि आई स्वयंपाक करत असताना काय होते, साप निघतो, आणि आई आपल्या स्वयंपाकामध्ये बिझी असते, आणि ते लेकरू रांगत रांगत जातं, आणि ते म्हणतं असं करतं. ते पुन्हा आई जवळ येतं, पुन्हा दुर्जाजवळ जातं, असं करतं. पण आईच्या लक्षातच येत नाही. आई म्हणते काय, जाऊ दे ना तिकडे, ये इकडं बस, हे की नाही, असं ते सांगत असतं. आणि मग ते 2-4 वेळेस जातं येतं, कारण तिथं साप फळी काढून बसलेला असतो. आणि मग तिच्यावर ती भाकरी वगैरे टाकते, आणि ते काठवटीमध्ये त्या ठिकाणी हात धुते, काठवटीतलं पाणी टाकायला दुर्जातून जाते, एवढा मोठा साप.
अरे बापरे, माझं लेकरू मला सांगत होतं, माझ्या लक्षातच नाही आलं हे का करतं म्हणून लहान लेकराचं सुद्धा ऐकलं पाहिजे मित्रांनो. कारण काय सांगता, कधी आपल्याला कोण चांगलं सांगेल हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. तो संदेश महत्त्वाचा आहे. दोष तो बाजूला सोडायचा, गुण तो घ्यायचा मित्रांनो. अशा प्रकारे स्मृतीस्थळात पण सांगितलेलं आहे की धाकुट्याने म्हणजे धाकुट्याकडनं आपण धर्म पोसू शकतो. वडिलांनी धाकुट्याला विचारू शकतात. संदेह पडल्यानंतर आपल्याला माहिती नाही, आपण चाललो आता मुंबईला चाललो किंवा नांदेडला चाललो आणि तुम्हाला अमक्या ठिकाणी जायचंय, अमक्या गल्लीत जायचंय, अमक्याच्या घरी जायचंय, तर तुम्ही लहान लेकराला किंवा मोठ्या माणसाला कोणालाही विचारता की नाही, हो अमक्या पाटलाचं घर कुठे आहे? मग तो म्हणतो ना इकडून जा आणि मग असं फिरा आणि मग पुढे जा. म्हणजे लहान लेकराला पण कळतं ना की त्याचं घर कुठे आहे. मग तुम्ही तिथं विचारलंच ना. तसाही मोक्षाचा रस्ता आहे मित्रांनो. तो लहान आहे का मोठा आहे याचा विचार नसतो करायचा. सूत्रधार तू विश्वाचा, सूत्रधार तू विश्वाचा, तुझे गूढ ज्ञान काळगतीचा फिरविसी, सूत्र ते महान काळगतीचा फिरविसी, सूत्र ते महान. मिळे मोक्ष तुझिया नामे, देसी ऐसे ज्ञान, तुझ्या चरणी लागो माझे तन मन ध्यान. सूत्रपाठ कलियुगाची गीता आहे मित्रांनो. ही मराठीमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं सूत्रपाठ हे कलियुगाची गीता आहे. हे सूत्र तुम्ही तुमच्या जवळ ठेवा, तुमचे सूत्र सगळ्यांसोबत चांगले राहतील. आणि म्हणून देवाने वेद कसा संचारला त्या मायधवाला ती कथा आपण बघत आहोत. या विधवा त्या कशा आहेत? विधवा स्त्री आहेत दोघी जणी, दोघी मायलेकी आहेत, विधवा आहेत आणि म्हणून त्यांना मायधवा म्हणतात. त्या कही प्रयागी स्नान करीती. मग त्या आता विधवा असल्यामुळं कुठं कुठं जातात? प्रयागवटला जातात आणि त्या ठिकाणी जाऊन स्नान करतात. काशीला जातात, वाराणसीला जातात, मग कुठं जातात? सोमवारीला पैठणला जातात है ना. पैठणला सुद्धा एक भोगावती नावाचं त्यांचं एक हे आहे. मग त्या ठिकाणी काही लोक जाऊन नदीमध्ये काय करतात? स्नान करतात. कशामुळं? पवित्र होण्यासाठी. मित्रांनो, नदीमध्ये पवित्र होण्यासाठी स्नान करतात. आणि एकदा आपण त्या ठिकाणी स्नान केलं की लोक म्हणतात आपण पवित्र झालो. मित्रांनो, इतकं सोपं वाटतं का तुम्हाला? इतके पाप करायचे, नदीमध्ये एकदा स्नान केलं की तुम्ही पवित्र होतान का? हे तुम्हालाच कळायला पाहिजे. खरं की नाही? शक्य नाही मित्रांनो. ते पाप जितके केलेत ना तितके पाप फेडण्यासाठी तुम्हाला तितकं धुण्यासाठी तितकं तुम्हाला पाणी सुद्धा लागतं, तितकं दुःख तुम्हाला भोगावं लागतं. तुम्ही इतरांना दुःख दिलं की नाही त्याच्यापेक्षा दसपट भोगावं लागतं मित्रांनो. आणि जर समजा ते दसपट भोगायचं नसेल तर तुम्हाला स्थान, प्रसाद, भिक्षुक आणि वासनिकाचं सेवादास्य करावं लागतं. तेव्हा ते कमी होतं. आणि कमी झालं, नासलं तुमचे कर्म की मात्र मग मोक्ष भेटतो. हाच उपाय आहे मित्रांनो, याच्यानंतर उपायच नाही दुसरा. मग तोची देव पाहती. मग त्या काय करत आहेत? तिथं जातात प्रयागवटला आणि जिथं मंदिर आहे तिथं त्या देवाला देव म्हणतात. कारण त्यांना काय माहिती कोणता देव आहे. कारण जन समुदाय जसा चालतो ना तसं लोक चालतात. कारण हा देव म्हटलं की म्हटले आहे ना. पण खरा देव कोण आहे, नेमका देव कोणता आहे हे अजून सुद्धा जन समुदायामध्ये तुम्हाला सांगतो. आपण आपली दुकानं मांडलेलीत लोकांनी, प्रत्येकाचं दुकान आहे तुम्हाला सांगतो. आणि तो म्हणतो हा देव मोठा, तो म्हणतो ते देव मोठा, तो म्हणतो ते देव मोठा. आता तर वेगवेगळेच तुम्हाला सांगतो बाबा लोक निघू राहिले, वेगवेगळ्याच आया निघू राहिल्या. ते म्हणजे सगळ्या देवात देव हे बाबा आणि ती आई आहे. आता मला सांगायचे बाबा आणि आई हे कधी देव होतील का? पण लोक माणसाला सुद्धा देव करून टाकायला लागले. अहो माणूस असतो, माणूस कधी देव झालाय का मित्रांनो?
माणूस जर देव असता, मग जिथं देव आहे, जो माणूस देव आहे, त्यांनी कोरोना का नाही घातला? त्यांनी चुटकी वाजवलं की त्या ठिकाणी कोरोना बाजूला करायला पाहिजे होता ना. तर लस सुद्धा लवकर तुम्हाला सापडली नाही, खरे की नाही? आणि जी लस तुम्ही दिली तर त्या लसचं सुद्धा काही परिणाम झाले, खरे ना? मग स्वतःला देव म्हणून घेत जाऊ नका मित्रांनो. देव तो परमेश्वर आहे. ज्ञानदेवनी जीवाला तारी तसे भक्ताला चक्रधर स्वामी माझा सर्वाहुनी निराळा सर्वाहुनी निराळा. म्हणून पहिल्यांदा देव ओळखा मित्रांनो. श्री चक्रधर स्वामी तो वेगळाच आहे. आणि आपल्याला लोक वेगळंच समजतात, म्हणजे हे भवाळे कसे वेगळेच आहेत ना असं म्हणतात लोक. पण मित्रांनो हे विरुद्ध आहे. कसं आहे? विरुद्ध आहे. श्री चक्रधर, श्री म्हणजे उपाधी ऐश्वर, आणि चक्र म्हणजे जन्मरूप चक्र. बघा तुम्ही, चक्र काय आहे? जन्म आणि मरणे, मरणे जन्मणे, है ना? अशा प्रकारे हे चक्र आहे. आणि या चक्राला तो धरतो. धर म्हणजे याला धरतो. जो भक्त होतो त्याला तो धरतो आणि त्या चक्रातून तो बाहेर काढतो आणि मोक्ष पदाला नेतो. तो श्री चक्रधर आहे मित्रांनो. आणि म्हणून जो गिरीधारी आहे, चक्रधारी आहे, श्रीकृष्ण महाराज आहे, तो चक्रातून बाहेर काढतो. आणि जे चक्रात आणतात ना संतांना, साधूंना, या वासनिकाला, उपदेशांना, त्यांना चक्राच्या खाली काढून टाकतो. शिशुपालाने चक्रात आणलं होतं ना, काढून टाकलं नाही बाजूला. म्हणून चक्रधर स्वामी, श्री चक्रधर स्वामी जे आहेत ना, ते आपल्याला चक्रातून बाहेर काढतात मित्रांनो. चक्रात नका पडो, चक्रातून थोडं बाहेर या, है ना? चिंतन करा, स्मरण करा, है ना? या माय धुवा काय करत आहेत? देव जिथं गेल्या त्या देवाला देव म्हणतात. असा प्रकार आहे लोकांचा. कशालाही देव म्हणतात, है ना? कुत्र्याला सुद्धा देव म्हणतात लोक. कमाल आहे, खूप अवघड आहे मित्रांनो. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या कुठं कुठं जातात, त्यांना ते देव म्हणतात. ते सांगत आहे. कही लोणारी स्नान करीती. लोणार तीर्थ माहिती का तुम्हाला, है ना? तिथं कुंड आहे. त्या कुंडातून त्या ठिकाणी त्या गोमुखातून अजूनही पाणी येतं. अजून कोणालाच कळलं नाही की ते पाणी कुठून येतं. हा तर चमत्कार आहे, हे नक्की आहे. तुम्हाला माहिती आहे का तिथं एक तारा तीर्थ आहे, है ना? पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे लोणार. तारा तीर्थ म्हणजे वरतून एक तारा म्हणजे चांदणी, है ना? तुम्ही बघत असताना एखादी चांदणी पडती बघा वरतून, तसं ती चांदणी काय झालेली आहे, खाली पडलेली आहे. आणि एकदम मोठा स्फोट झाला आणि त्या स्फोटामध्ये ती चांदणी तिथे पडली असं म्हणतात, इतिहासामध्ये आहे. आणि मग त्या ठिकाणी ते असं तळ तयार झालेलं आहे. ती इतकं खोल आहे मित्रांनो. तुम्ही बघा कधी जाऊन, पर्यटन स्थळ आहे ते लोणारला. आणि त्या लोणारला गेलं की त्या लोणारची जी धार आहे ना, गोमुख आहे ना, त्याच्या बाजूला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं वास्तव्य होतं. मग त्या ठिकाणी लोक काय म्हणतात, त्या ठिकाणी आंघोळ केली, स्नान केलं की आपण पवित्र होऊन जातो. त्यांचा प्रश्न आहे, है ना? ते एक आश्चर्य आहे, चमत्कार आहे. आणि म्हणून लोक नमस्कार करतात. पण मित्रांनो एक ध्यानात घ्या, तुम्ही त्या पाण्याने आंघोळ केली की तुम्ही पवित्र होणार, मोक्षाला जाणार का? मोक्ष इतका सोपा आहे का मित्रांनो? छोटीशी नोकरी जर तुम्हाला प्राप्त करायची असेल तर 12 वर्ष घासावं लागतं. किती? 12 वर्ष. मग विचार करा तुम्ही, तिथं त्या नोकरीसाठी 12 वर्ष घासावं लागतं. आणि जर कलेक्टरची जर नोकरी जर तुम्हाला पाहिजे असेल मित्रांनो, तर किती वाजता अभ्यास करावा लागतो? 12 वाजता अभ्यास करावा लागतो. किती बेजार असतो तो पोरगा, किती अभ्यास करतो, किती त्या ठिकाणी वाचन करतो, तर त्याला इतकशी नोकरी लागते. एवढा मोठा परमेश्वर प्राप्त करायचा तर नुसतं आंघोळ केल्याने प्राप्त होईल का? तुम्हाला आता माहिती आहे का, पुढे आता कुठेतरी कुंभमेळा होता ना. मग काय झालं माहिती आहे का, तिथं स्नान केल्यानंतर आपले सगळे पाप धुवून जातात. म्हणून चंगराचंगरी झाली. तुम्ही टीव्हीला बघितलं असं ना, कधी बातम्या बघता की तुम्ही, है ना? मग चंगराचंगरी झाली. त्या चंगराचंगरीमध्ये कशामुळं? ते स्नान करण्यामुळं, तीर्थ घेण्यामुळं मरायला लागले हो लोक. अंधश्रद्धा मित्रांनो, मेले लोक, अक्षरशः मेले, खरे की नाही? टीव्ही बघत जा मित्रांनो.
टी व्हीमध्ये कधी बातम्या बघत जा. आणि आपले लोक त्या ठिकाणी कोणतंच उठ नाही सुट नाही, लोक पळाले की आपण पळवतो मेंढ्यासारखं. हो तिला आंघोळ करायला चालले, तिथंच घाण, तिथंच सगळं तुम्हाला सांगतो. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, तुम्ही तीर्थ घ्या, चांगली गोष्ट आहे, नदीत आंघोळ करा, चांगली गोष्ट आहे, पण लगेच मोक्ष भेटल असा अर्थ नव्हे मित्रांनो. त्यांनाही विचारा, त्यांच्याही संतांना विचारा, असं नाहीये. तीर्थ म्हणजे थोडंसं तुम्हाला फायदा होईल, नाही असं नाही, परंतु लगेच मोक्ष भेटेल असं नाही. आणि म्हणून दुसऱ्यांना तुम्हाला सांगतो, टी व्हीवर काय आलं की तुम्हाला तिथं तीर्थ घ्यायची गरज नाही, तुम्हाला ऑनलाईन तीर्थ मिळेल. पाहिलं तर तुम्ही एवढी डब्बी होती, ते म्हणे आम्ही तिथलं पाणी आणलंय आणि तिथलं तीर्थ आम्ही इकडे काढून आणलंय, तुम्ही तिकडं जाऊ नका, तुम्ही फक्त ऑनलाईन आम्हाला काय करा, पैसे पाठवा. आम्ही काय करतो, तुम्हाला तीर्थ घरी पाठवतो, तिथं जायची गरज नाही, गेले तर मारतान. खरं आहे ना. गर्दी कमी करण्यासाठी त्या ठिकाणी हे सुरू केलं. तरी लोक काय म्हणायचे, नाही तिथलं तीर्थ पाहिजे, असा प्रकार आहे मित्रांनो, है ना. तीर्थ घ्या, जा, सगळं करा, पण तुमचं डोकं तर शांत करा, तुमचं डोकं तर व्यवस्थित ठेवा. इतक्या गर्दीमध्ये जाणार तर मरताना मेले ना मित्रांनो. काही इतकं धावपळ त्या ठिकाणी, नंतर कधी नाही घेऊ शकत का तुम्ही तीर्थ? मला सांगा, आता सगळं बंद झालं आणि तिथे गेले गंगेमध्ये आणि त्या ठिकाणी ती गंगा पवित्र आहे ना, मग त्या ठिकाणी आता गेलं तर त्या ठिकाणी तुम्ही मोक्षाला जाताना पवित्र होताना, मग आताही घेऊ शकता ना, कारण ते पाणी तेच आहे ना, काय वेगळं आहे का? हे महत्वाचं आहे. पण काय करता मित्रांनो, असा म्हणजे हे आहे. मग ते काय केलं, कुठे गेला, लोणारला गेला तीर्थ घ्यायला. मग तोची देव पाहती, मग त्या लोणारचा देवाला ते देव म्हणायला लागले. त्या मंदिरामध्ये गेल्या म्हणजे हाच देव आहे. ज्या मंदिरात गेलं त्याला देव म्हणतो लोक. काही पिंपळेश्वरी स्नान करीती, काही पिंपळेश्वरी स्नान करीती. पिंपळेश्वराच्या मंदिरात गेले त्या ठिकाणी स्नान करतात तोची देव पाहती, आणि त्याला देव म्हणतात. आदित्यवारी भोगावती महिमा, आदित्यवारी भोगावती महिमा. आता आदित्यच्या वारीला, भोगावतीला म्हणजे पैठणला, आजही तिथं भोगावतीचं मंदिर आहे. काय तिथे जर तुम्ही गेले ना, आता आदित्याच्या वारीला म्हणजे त्यांचे वार असतात वेगवेगळे, त्या वारीला त्या ठिकाणी खूप गर्दी असते मित्रांनो, आज सुद्धा असते, असा प्रकार आहे. आणि मग त्या ठिकाणी ह्या गेल्या कुठं, पैठणला. आणि पैठण हे विद्येचं माहेर घर आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी तिथूनच सुरुवात केली. कशाला? जीवोद्धरण कार्याला. कारण पैठणला मान दिला, स्वामींनी संग्रह पाळला की आम्ही सुद्धा इथूनच आमच्या विद्यापीठामध्ये जे लीळाचरित्र आहे, ते लीळाचरित्र म्हणजे चरित्र आमच्या भक्ताचं कसं बनवायचं ते आम्ही पैठणवरूनच सुरू करणार. आणि मग लीळाचरित्रामध्ये सांगितलेलं आहे की लीळाचरित्र त्या ठिकाणी श्रवण केलं, चिंतन केलं, स्मरण केलं की भक्ताचा उद्धार कसं होतो. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पैठण या ठिकाणावरून, भोगावतीवरून विडा उचलला जीवाचा उद्धरण करण्याचा. मग परमेश्वराला त्या ठिकाणी कसा विडा उचलला? कहुना कहुनी व्यसन, कहुना कहुनी व्यसन, एथ जीव दरी जेती हेची व्यसन. इतर अवताराला वेगवेगळे व्यसन आहेत, पण आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना एकच व्यसन आहे. काय व्यसन आहे? उद्धार करण्याचं व्यसन आहे. सृष्टी चक्र हिलता हिलता जीव सारे भागले, त्या जीवा उद्धारण्याचे व्यसन तुझरे लागले. वेळोवेळी अवतरोनी तूच रे प्रतिपाळितो, पंचवाती पंचप्राण धूप आत्मा जाळितो. त्या ठिकाणी पैठण भोगावती या ठिकाणी उद्धरण कार्याला सुरुवात केली. पंचवाती म्हणजे पंचज्ञानेंद्रिय. काय हे जाळावं लागतात, म्हणजे जाळायचे नाही तर काय करावं लागतं, त्यांना कंट्रोल करावं लागतं. आणि तेव्हा ते मन स्थिर होतं. आणि स्थिर झालेलं मन परमेश्वराचं चिंतन करतं. आणि ते कसं चिंतन करायचं ते लीळाचरित्रात सांगितलेलं आहे. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी फक्त जीवाचा उद्धार करतात. लोकांनी कितीही काहीही म्हटलं देवाला सोडलं नाही लोकांना. देवाला पण नावं ठेवले.
रात्रीची वेळा तुम्ही ऐकते ना, देव माडीवर आहेत तर लोक लगेच नावं ठेवायला लागले. म्हणजे माहिती नाही इथं असंही होत असेल. अहो देवाला सोडलं नाही तर तुमच्या आमच्यासारख्याची काय गती आहे मित्रांनो, है ना. आपण तर किस गली की पत्ती आहे ना, चहालाही पुरणार नाही आपली पत्ती. खरंय की नाही, काय खरं आहे आपल्याला. आणि म्हणून लक्ष द्यायचं नाही मित्रांनो कोणा, आपण फक्त चालत राहायचं. कारण चालतो तो पुढे जातो, थांबला तो संपला. तुम्ही थांबले, लोकांमुळे थांबले. लोकांसाठी आपण थांबायचं का? लोकांसाठी आपलं शिक्षण कमी करायचं का? लोकांसाठी आपण देव धर्म सोडायचा का? ते लोक कसे वागतील आणि मग आपण म्हणायचं का हे साधू असे ती आई असे आणि मग त्यांचं काही खरं नाही. मग आपण खरं करून दाखवा ना. तू करणं खरं, उठ ना, जाय ना, लाव ना झेंडा आपल्या पंथाचा. त्यांच्यासारखं कशाला वागायचं? तुला नाही वागायचं त्यांच्यासारखं, त्यांचे थोडंच राहायचं तुला, त्यांच्यासोबत थोडंच राहायचं तुला. तुला देवासाठी अनुसरायचंय, देवासाठी करणं तू. खरे की नाही. मग यांच्यासाठी आपलं नुकसान करून घेऊ नका मित्रांनो, बिलकुल नाही. हे कसे वागायचं, आपल्याला काय करायचं? यांचे कर्म यांच्याजवळ आहेत, देव त्यांना त्यांच्या कर्माचं फळ देणार आहे ना. ज्याचे जैसे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जसे कर्म आहेत तसं फळ भेटणार आहे. तुम्ही सत्संग करा, चांगले कर्म करा, तुम्हाला परमेश्वर भेटणार आहे. बाकी तुमची इच्छा है ना. अशा प्रकारे जीवाचा उद्धार करण्याचा विडा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पैठणला उचललेला आहे. मग ते दिसी अवघा लोक भोगावती स्नान आता भानगड अशी झाली, ह्या दोघी जणी त्या भोगावतीला पोहोचल्या आणि तिथं भरपूर गर्दी. आणि आदित्याची वारी आहे ना, ती गर्दीच गर्दी तिथं. ह्या दोघी पण तिथं गेल्या आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पैठण परिसरात राहत होते. आजही पैठणमध्ये आपले खूप स्थान आहे, है ना. पण काय सांगावं, औरंगजेबाच्या काळामध्ये आपले स्थान काही उद्ध्वस्त करण्यात आले, काय पाडले, त्याच्या मस्जिदी बांधल्या लोकांनी. आणि आपले लोक त्या ठिकाणी एक नसल्यामुळे हे सगळं झालं. नाही तर त्यांचं राज्य आपल्यावर आलंच नसतं. आपण एक नाही, आपण खूप आहेत, है ना. परंतु छत्रपती संभाजी सारखा, छत्रपती शिवाजी महाराजासारखा होऊन गेले म्हणून आपण वाचलो, नाही तर आपण वाचलो नसतो. गोल टोप्या असते आपल्या तुम्हाला डोक्यामध्ये. त्यांचं तेच होतं की बस सगळ्यांना येवण करून टाकायचं आहे ना. आपले लोक तुम्हाला सांगतो एक होत नाही, आणि एक न झाल्यामुळे तुम्हाला सांगतो आपल्याला सगळं भोगावं लागतं. आणि एक व्हा मित्रांनो, आपण हिंदू आहे. सत्य सनातन धर्म की जय. काय आपण सत्य सनातनी आहोत, है ना. आणि म्हणून आपण एक राहिलं पाहिजे. पण करता काय, हे त्याचं हे त्याचं हे त्याचं ओढाताण करता. ओढाताण करू नका मित्रांनो, एक व्हा. धर्म हिंदू धर्म महत्वाचा आहे. ऐसा एक दिवस आदित्य वाराला मग एक दिवशी आदित्यची वारी आली. त्या भोग नारायण वरुणी भोगावती स्नाना जात होती. मग आता भोग नारायणाच्या देवळातून त्या भोगावतीला जात होत्या. कशाला? स्नान करायला. कोण? यमा विधवा दोघी जणी. गोसाव्यांस उदयाचा पूजा झाल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना उदयाचा गंध अक्षदा विडा समर्पण झाला. गोसावी भोग नारायणाच्या अंगी उभे असत. आता भोग नारायणाचं देऊळ कुठं आहे? तुम्ही पैठण केलं का कधी? तिथं आपले स्थान आहे, तिथं भोग नारायणाचं मंदिर होतं आणि तिथं आजही स्थान आहे. मग त्या ठिकाणी भोग नारायणाच्या मंदिरामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आसनावर विराजमान होते. आणि त्या ठिकाणी त्या आल्या होत्या आणि त्या ठिकाणी त्यांनी तो देव बघितला, श्री चक्रधर स्वामी. आणि त्यांना कुठं जायचं होतं? भोगावतीला. पण चालता चालता देव दिसले, है ना. आणि मग त्या ठिकाणी बघितलं. म्हणून बघितल्यावर सुद्धा वेद संचरतो. म्हणून नुसतं बघायचं तरी काम करायचं मित्रांनो, बघितलं तरी पाहिजे नेमकं काय चालू आहे. मग ती जातीये वेळ गोसाव्यांचे दारवंट्यांतून सन्मुख देखील पाहिलं का? ती चालले होते आणि मग दरुजामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. असं आपण जात असतो आणि मग दरुजातून आतमध्ये कोणी आपल्याला दिसतं की नाही. मग तसं त्या ठिकाणी भोगनारायणाच्या मंदिरामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बसलेले आणि त्या दोघी जणी चालल्या भोगावतीला. आणि बघितलं दरुजामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना बघितलं. भोगावती स्नाने केली. गेल्या त्या ठिकाणी आता भोगावतीला पण बघितलं होतं ना देवाला. तेच डोक्यात त्यांच्या तिच्या लेकीच्या, आईच्या नाही पण लेकीच्या डोक्यात बसले देव. अरे म्हणे काय देव आहे, काय सुंदर आहे, कसे आहेत ते देव. चक्रधर स्वामी रूप ईश्वरी साजरी गोजरी चाल
श्री चक्रधर स्वामींची श्रीमूर्ती अशी राजरी गोजरी होती मित्रांनो. आणि भाविक मंदिरामध्ये त्या ठिकाणी श्री चक्रधर स्वामींच्या दर्शनाला येत होते. आणि ह्या आपल्या पंथाच्या नव्हता, इतर होत्या, पण चालता चालता त्या ठिकाणी त्यांना देव दिसला आणि त्या वेधून गेल्या, आवडी संचरली. त्याची वाटा मागुती आली मग त्यांनी त्या ठिकाणी भोगावतीला स्नान केलं आणि भोगावतीचं स्नान आटोपल्यानंतर त्याच वाटाने परत आल्या. मग त्याच वाटाने परत आल्यामुळं काय झालं, पुन्हा बघितलं भोगनारायणाच्या मंदिराकडे देव आहेत की नाही. कारण आपल्याला त्या ठिकाणी देव दिसला ना, सुंदर दिसला ना, आहे ना देव, तर मग पुन्हा बघितलं की नाही. तुमच्या मनामध्ये कुठं काही ना काहीतरी धर्म असला की पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी करता की नाही. आता मी बघा तुमच्या गावात तिसऱ्यांदा आलो की नाही, तुम्हाला वाटलंच काहीतरी की नाही, काही ना काहीतरी आहे व्यवस्थितपणा, आणि म्हणून तुम्ही तिसऱ्यांदा बोलवलं ना. लोक काही येडे नाही मित्रांनो, लोक कानाने खात नाही है ना. आणि म्हणून त्या ठिकाणी ती पुन्हा आली ना, तर देवाला बघायला लागली. कोण? ती मायदेवा लेख. मग तवले की गोसाव्यांते देखिले आणि म्हणितले आणले की गोसाव्या ते देखिले आणि म्हणितले. लेकीनं बघितलं देवाला आणि काय म्हणते, आई आईला म्हणते, आई या देवळी जाओ चल म्हणे या देवळात जाऊ, या देवाचं दर्शन घेऊ. हे देवळा मी कधी देखिले हे नाही देऊळ आम्ही कधी पाहिलंच नाही. कारण जे देऊळ आहेत त्या देवळात गेलो, तिथलाच देव म्हटलो, सगळ्या देवांना देव म्हटलो, परंतु या भोगनारायणाच्या मंदिरामध्ये जो देव राहतो तो देव आहे. त्या मंदिरात आपण केव्हाच गेलो नाही. चल ना गाई आपण जाऊ. काय आलं पाहिजे ना मित्रांनो. काय देव काही एकाच आहे का? देव सगळ्याच आहे ना मित्रांनो. परंतु काही लोकांना काय वाटतं, नाही नाही हे भावालाच आहे. तसं काही नाही मित्रांनो. तुमचंही आहे, तुमचाही देव आहे, तुमचाही श्रीकृष्ण महाराज आहे ना. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही श्रीकृष्ण भगवंताची भक्ती करतो. बाकी काही प्रश्न आहे का? बाकी काही म्हणतोय का? पण लोकांना वाटतं नाही नाही असं तसं. तसं काही नसतं मित्रांनो. श्रीकृष्ण महाराजांची ते भक्ती करतात, एकनिष्ठ भक्ती करतात. एखादा तुमच्यात पण असाच असतो ना, तुमचा त्या ठिकाणी हनुमान सुद्धा कोणाची भक्ती करतो? रामाचीच करतो ना, इतराची करतो का? म्हणून एकनिष्ठ भक्ती करणारे नाही इतकं तुमच्यामध्ये आहेत ना. प्रल्हाद कोणाची भक्ती करतो? विष्णूची करतो. त्यांनी त्याच्या बापाला देव म्हटलं का प्रल्हादाने? मग एकनिष्ठ भक्ती करणारे का नसू नये? का असू नये? हे तुम्हालाच कळायला पाहिजे ना. ते एकनिष्ठ भक्ती करतात, श्रीकृष्ण भगवंताची करतात. काय झालं बा, चांगली गोष्ट आहे ना. मग तुमचा श्रीकृष्ण नाहीये का? मग तुम्ही आलं पाहिजे मित्रांनो. तसं त्या ठिकाणी ती माईदेवा येते आणि देवाला बघितलं म्हणजे नाही आपल्याला या मंदिरात जायचं है ना. मग मायेसी लेकी थोर पडिये मायेशी लेकी थोर पडिये. आता आईला लेक खूप लाडकी होती आणि म्हणून आई लगेच लेकीचं ऐकायची. चल म्हणे जाऊ आपण, मग देवाचं दर्शन घ्यायचंय तुला तर चल. जिकडं म्हणलं तिकडं आई घेऊन जात होती लेकीला. दैत्याची त्या भोगनारायणासी आलिया मग तशाच त्या दोघी जणी भोगनारायणाच्या मंदिरामध्ये पोहोचल्या. ते गोसाव्यांसी पट्टी शाळेवरी उजवीकडे आसन असे मग उजव्या बाजूला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं आसन होतं. बसलेले होते देव बाहेर. माता देवळांतू गेली आता माता देवळात गेली आणि देव असे ओट्यावर पट्टी शाळेवर बसलेले होते. देवता पाहिली मग आतमध्ये जी देवता आहे, भोगनारायणाची देवता आतमध्ये आहे, पण देव त्या मंदिरात होते. आणि मग ही माता म्हणजे आई कुठं गेली? मंदिरात. पण ही जी लेक आहे ही कुठं थांबली? देवाजवळ. देवाला दंडवत केला है ना. कारण हिला हा देव त्या ठिकाणी दिसला, हाच देव आहे ती म्हणायला लागली. मग लेकी ही गोसाव्यांसी देखील आणि सामोरे आली देवाला बघितलं आणि देवाच्या जवळ आली ती लेक. दंडवत घातले तिला लेकाला आणि देवाच्या श्रीचरणाला स्पर्श केला. दंडवत घातले लंबे. श्रीमूर्ती अवलोकित गोसाव्यांजवळी बैसली ती आतल्या मंदिरात गेलीच नाही, तिथंच बसली आणि त्या ठिकाणी देवाच्या समोर बसली आणि देवाला बघत बसली. आणि ते गोसाव्यांते पाहते ते त्याची ढकली आणि ते ती देवालाच बघतच राहिली, सारखंच बघायला लागली. माता आता ही माता आतमध्ये गेली, मंदिरातून बाहेर आले आणि त्या लेकीला म्हणते, आवरलं का? देव कर ना म्हणे, चल ना जायचं म्हणे आपल्याला. अहो अगं देव पाहाव्या आली श्री तरी देव पाहसी अगं तू देव बघायला आली का दुसरं काही बघायला आली? देव बघायला आली तर जाय ना म्हणे मंदिरामध्ये, देव कर ना. देवगीची ती म्हणते मंदिरात जायचं नाही, मंदिरातला देव नाही, जो हा इथं देव बसलाय ना साक्षात देव श्री चक्रधर स्वामी तो देव आहे.
आणि त्या देवासमोर बसले आणि त्या देवाला बघत बसली. आणि ती मंदिरात आतल्या देवाकडे जायला माहीत लेख लेख अशी आहे. काय तिनं देव ओळखला मित्रांनो. मग मग माता म्हणितले माता काय म्हणते? चालले जाऊ घरासी. चालगे जाऊ घराशी. माता त्या ठिकाणी काय म्हणते? चल म्हणे घरी जाऊ आता आपण, आहे ना. कन्या बैसलीची असे. पण कन्या मात्र तिथंच बसलेली आहे. कन्या मात्र उठायलाच तयार नाहीये. कारण तिला असं वाटलं की बाबा आता झालं दर्शन वगैरे, चल आता घरी जाऊ. पण हिला वेद संचारलेला आहे, आवडी संचारलेली आहे. आणि ज्याला आवडी संचारलेली आहे का, तो त्या ठिकाणी लवकर घरी जात नाही, तिथंच बसून राहतो देवाजवळ. काय आणि मग त्या ठिकाणी ती देवाला बघत आहे आणि देवाला त्या ठिकाणी सारखं बघत आहे. आणि ती आई म्हणते चल ना म्हणे, आता बस झालं ना, चल ना आपल्याला घरी जायचंय ना, असं म्हणायला लागली. कोणाला? लेकीला. मग पुन्हा माता म्हणितले. पुन्हा मातानी म्हटलं, म्हणजे आपल्या आईनं म्हटलं त्या ठिकाणी आपल्या लेकीला की चल ग आपल्याला जायचंय घरी. बस झाला म्हणे, आता कोरत बसती इथं. ते उगीची असे. ते उगीची असे. परंतु ती उठलीच नाही. ती शांत देवाला बघतच बसली. पाहिलं का देवाची श्रीमूर्ती किती सुंदर आहे. एकदा का देवाची आवडी लागली ना मित्रांनो, की देव ना सारखं त्या ठिकाणी देवाचं चिंतन करावं असं वाटतं, देवदेवच करावं वाटतं मित्रांनो. मग कन्या बैसलीची असे. कन्या बैसलीची असे. कन्या म्हणजे त्या ठिकाणी तिच्यावली मुलगी उठच ना. आई म्हणती चलन, ती म्हणती थांब. आई म्हणती चलन, ती म्हणती थांब. आई म्हणती चलन, ती म्हणती थांब. का बरं? तिला जावंच वाटत देवापासून. अशी आवडी संचरते मित्रांनो. मग पुन्हा तैसेची म्हणितले. पुन्हा आई म्हणती चल ना, जायचं ना आपल्याला घरी. आणि ते नुठी. ती उठायला तयार नाही देवाजवळून, तिथंच बसलेली आहे. मग सर्वज्ञ म्हणितले. देव काय म्हणतात? बाई बाई तिचे दृष्टीद्वारा वेधे वेधली म्हणून हे तिचे दृष्टीद्वारा वेधे वेधिली म्हणून नवठेचे. आमच्या दृष्टीनं तिला आम्ही वेद संचरला, वेद शक्ती दिली आणि म्हणून त्या ठिकाणी ती इथंच थांबत आहे. बघा तुम्ही, एखादी स्त्री, एखादा मुलगा काय होतो, मार्गाला वेद लागतो किंवा देवाचा वेद लागतो, स्थानाचा वेद लागतो. आणि मग तो त्या ठिकाणी त्या स्थानाला जात राहतो किंवा त्या मार्गात जात राहतो. किंवा एखाद्याला मूर्तीचा वेद लागतो, एखाद्याला त्या ठिकाणी एखादा बाबा आवडतो किंवा एखाद्या बाबाकडे तो जात राहतो, त्या मार्गात जात राहतो. आणि मग तुम्ही काय म्हणतात, काय ह्याला जातो, काय काम आहे तो, तुला काही कळत नाही का, कामं सोडून तिथे जात असतो, मार्गात राहतो, तिकडेच राह, मग जाय. तो म्हणतो ठीक आहे मग जातो. ते म्हणून खरंच जातो काय, है की नाही? आणि खरंच जायला लागतो तो. काय असं होतंय. मग तशी ज्या लेकीचं झालं, म्हणजे राहते काय इथं, म्हणजे मग राहते, मग जाऊ का म्हणे मी, जाय म्हणे जायचं तर, है की नाही? असा प्रकार झाला. कारण तिला वेद लागलेला आहे. कोणाला? त्या मायधवाला, त्या लेकीला. आणि मग आई म्हणती चल, आई म्हणती चल, पण ती उठच ना. मग तेही म्हणितले. काय म्हंटल? कैसे जी जी यावरी गोसावी मासोळेचा दृष्टांत निरूपिला. आणि मग देवाने सांगितलं की हिला आम्ही दृष्टीद्वारा काय दिलेलं आहे, वेद दिलेला आहे, आवडी दिलेली आहे. आणि मग त्या ठिकाणी देव दृष्टांत सांगतात. तिनं विचारलं की कसं हिला वेद दिला, कशी आवडी संचरली. आणि म्हणून त्या ठिकाणी देव मासळीचा दृष्टांत सांगत आहेत. काय मासळीचा दृष्टांत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगत आहेत. सर्वज्ञ म्हणितले. देव काय म्हणतात? मासळी असे. मासळी असे. आता मासळीचा दृष्टांत बघा कसा आहे मित्रांनो. देव सांगत आहेत की मासळी म्हणजे मासा काय करते, पाण्यामध्ये विते. मासळी असे. जे पाणी आणतो विती विती जाय, म्हणजे पाण्यामध्ये अंडे देत देत जात. मासळी पाण्यामध्ये अंडे देते मित्रांनो. तुम्ही कधी बघितले असेल एखाद्या नदीला कुठंतरी माशाचे असे अंडे असतात त्या जाळीमध्ये, आणि त्या ठिकाणी ती मासा काय करतो, अंडे देत जातं. आणि मग अंडे दिल्यानंतर ते मासा असा परतोनी पाहे. ते मासा काय करतो मग? मागोते परतोनी तया ते दृष्टी पाहे. मागोते परतोनी तया ते दृष्टी पाहे. त्या अंड्यांना, त्या माशांना ते काय करतो, तो मासा परतून बघतो आणि त्या डोळ्यातून बघतो. अमृत कळा असे ते संचरे. ती मासा काय करते, त्या आपल्या पिलांना दूध कशी पाजते, जशी कोंबडी कशाने त्या ठिकाणी पाजत होते, पखाने है ना, स्पर्शाने,
म्हणून स्पर्श तो देण्याती जैसा कुकडीचा. आता डोळ्याने पण परमेश्वर वेद देतात, आवडी देतात, संचरतात. आणि म्हणून इथं देव तुम्हाला कोणता दृष्टांत सांगत आहेत? मासळीचा. आणि म्हणून मासळी काय करते? विती विती जाय, पिल्ले देत जाते, अंडे देत जाते. आणि मग परतोनी तया ते पाहे. आणि मग त्यांच्याकडे बघत असते, माझेवाले पिल्ले कुठे आहेत, यांना सगळे आहेत की नाही. आणि त्या अमृत कळा म्हणजे जिव्हाळा, प्रेम, दूध पाजते ती कोणाला? त्या अंड्यांना, त्या पिलांना. आणि मग तया ती वाढते. ती पिलं वाढतात की नाही, है ना. माश्याचं जीवन असं मित्रांनो, ती माशी पाण्यामध्येच मासे त्या ठिकाणी अंडे देते, पाण्यामध्येच त्या ठिकाणी डोळ्याने बघते. कारण तिला दूध पाजायची व्यवस्था नाही, परंतु डोळ्याने बघते माझे पिलं आहे, है ना. आणि मग ते पिलं तिच्याकडे बघतात, ही माझी आई आहे. तशी आपली आई कोण आहे? परमेश्वर आहे. आणि म्हणून आपण म्हणत असतो, त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधूच सखा त्वमेव. म्हणतो की नाही? आपला आई, बाप, बहीण, भाऊ, चुलता कोण आहे? देव आहे मित्रांनो. हे फक्त आपल्याकडे सुखाची सोय आहेत मित्रांनो. थोडस जर अर्धा एकर किंवा अर्धा गुंठा जर आपल्या भावाला जास्त गेलं तर तो लगेच काढतो, त्याला कसं काय अर्धा जास्त दिलं. बघा तुम्ही आता जरसं कसं तिकडं विष्णुपुरी किंवा नांदेडच्या जवळ शेती असू द्या आणि त्याला फक्त अर्धा गुंठा जास्त जाऊ द्या, अर्धाच. मजा येते, मजा. मग कळतं तुम्हाला तुमचं कोण आहे. नाही ते विचारा सरपंच साहेबाला तिकडं कसं चालू आहे. एका फुटामुळे भांडणं, एका तुम्हाला सांगतो अर्ध्या फुटामुळे भांडणं. तसंच आहे आपलं अर्धा फूट, 1 फुटासाठी तुम्हाला धुऱ्यासाठी आपण काय काय बोलतो आपण एकमेकाला मित्रांनो. कधी सुधारणार मित्रांनो आपण? 1 फूट आहे ते फक्त, इकडे एवढा भाव बी नाही. एखाद्या फुटामुळे जाशील ना मरून, एकमेकाला मारशील, डॉक्टर डोक्यामध्ये काठी गिठी लागली, कुठं जाशील तू? कळतच नाही मित्रांनो माणसाला, है ना. अभिमानामुळं असं होतं. आणि आपणही यांना घेतलं नाही पाहिजे मित्रांनो. काय त्या गवतामध्ये यांना घ्यायच्या, उगाच आपलं मानसिक ताप करून घ्यायचा. पण कळतच नाही जीवाला काय करावं मित्रांनो. तिथंच खटरो 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 करण. इकडे एवढं मोठं दिलं ना देवाने, पेरणं दिलं, लावणं मोगरा चांगला, त्याची मेहनत करणं चांगली, कशाला ते एका तासाच्या नादी लागतो. पण करावाच काय जीवाला काहीच कळत नाही तुम्हाला सांगतो, है ना. तिथंच गवत कापून, तिथंच कडीकडीचं व्यवस्थित करण, तिकडून थोडीशी कशी माती इकडे घेईन. वळण कशाला टाकलंय मग? अरे इकडे वळण फोडलं तर पुन्हा तिकडं पाणी जाईल आणि पाणी तिकडे गेले की तिकडं तुला भांडायला येईल, है ना. एकमेकाच्या शेतात पाणी सुद्धा सहन करत नाही लोक. खरं की नाही मित्रांनो? ते कळायला पाहिजे तुम्हाला मित्रांनो की आपण आपल्या भावासोबत कसं राहिलं पाहिजे, प्रेमाने राहिलं पाहिजे. कुठं प्रेम आहे मित्रांनो? सगळी सुखाची सोय राहत, है ना. फक्त माल पाहिजे सगळ्यांना, माझं मला पाहिजे. एक सांडूस सुद्धा, है ना. एक कडची आणि एक सांडूस असतो. कडची म्हणजे स्टीलची आणि सांडूस म्हणजे लोखंडाचा असतो का नाही घरी. मग त्या ठिकाणी सांडसं 2 असले की त्या ठिकाणी ते काय म्हणतात, नाही हे सांडूस आम्हाला पाहिजे. आणि दोन्ही सांडसं जर त्याच्या वाटेला गेलं ना, हा सांडूस आमचा आहे म्हणजे पाहिलं काय. एक सांडूस, एक गिलास, एक टप्पर सुद्धा शिल्लक जाऊ देत नाही आपण आपल्या भावाला. आणि आपण सोबत राहिलो, खेळलो त्या ठिकाणी तर आपलं इतकं आपण हे है ना. लहानपणी तर आपण एकमेकाच्या पाठपुळे बसलो, खेळलो, है ना. शाळामध्ये जर कोणी मारलं तर माझ्या भावाला मारलं का म्हणतो, खरं की नाही. किती अभिमान आपल्याला. आणि आता आपल्याला काहीच अभिमान नाही आपल्या भावाचा. मोठे झालो की आपण डोक्यावर बसायला लागलो, डोके फोडायला लागलो. आणि लहानपणी प्रेम करत होतो आपण, है ना. म्हणून देव काय म्हणतात, लहानपण देगा देवा, लहानपण देगा. म्हणून लहान होऊन जगा मित्रांनो, आनंद आहे. लहान लेकरं तुम्हाला सांगतो गोट्या खेळतात, एकमेकात राहतात, पुन्हा लगेच 2 धरतात, 2 कट्टी कळतील तुम्हाला. हे अशी म्हणलं की कट्टी आणि असं म्हणलं की 2. शाळामध्ये आम्ही कट्टी 2 धरायचो. 5 मिनिटात कट्टी आणि 5 मिनिटात 2. 2 म्हणजे दोस्ती आणि कट्टी म्हणजे तू मला बोलायचं नाही, मी तुला बोलणार नाही. तसं आहे आपल्याला, है ना. कट्टी 2 धरत जा, है ना. 2-4 दिवसाची बस झालं. जास्त नका बोलवला आपण येत नाही त्याच्याकडे, त्याचं मग जमत नाही. अरे काय झालं तुला नाही यायला, काय केलं त्याने तू कशाला त्याच्या नादी लागतो एवढं, है ना. कट्टी 2 धरत जा. 2 आता बोलायचं नाही, आता करायचं नाही, 2 पण आता, ठीक नाही. मग कट्टी थोडंसं 2 दिवस धरायचं. तो आनंद लोक मरूस तर विसरत नाही. तो काटाच काढेल. आता तुला काढणं होणार नाही, नको ना आधी लागू. होतं का काढणं? पण उगत दिसला की हा बघू याला
काय सांगावं लोकांना, तुम्हाला सांगतो काहीच कळत नाही आणि होत काहीच नाही. पण मानसिक ताप होतो ना आपल्याला, मानसिक तापामुळे आपली स्वस्थता बिघडून जाते मित्रांनो. स्वस्थ राहा, मस्त राहा मित्रांनो, है ना. अशा प्रकारे सगळी सुखाची सोय आहेत मित्रांनो, है ना. आणि म्हणून ती मासळी काय करते, डोळ्याने अमृत कळा संचरते हो, है ना. आपण एकमेकाचं तोंड सुद्धा बघायला, काय म्हणतो आपण, तू तोंड बघणार नाही, जाय मेला तर येणार नाही. खूप अवघड आहे. मागच्या गावाला त्या ठिकाणी असंच काहीतरी झालं आणि ते कोणतरी वारलं आणि याला मेल्यावर खायला आली म्हणे, तू लगेच डोकं फोडलं. काय अवघड आहे जीवाचं, कशाला आली म्हणे तू मेल्यावर, आधी तुला कळत नव्हतं मी आहे म्हणून, आणि आता मेल्यावर कशाला आली. हॅट तिने गेलो, आता आली ना मेल्यावर तरी जाऊ दिलं, पण नाही डबल पुन्हा भानगडी केली, आता डबल पुन्हा भानगडी. किती अवघड आहे, खूप अवघड आहे. मग तिला असं वाटलं असं मेल्यावर तरी जाऊ बाबा, आता गेलं गेलं आणि पण मग मेल्यावर तरी थोडंसं हाय जवळ बघून येऊ एकदा कसं होतं. आणि म्हणून मेल्यावर ते चेहरा बघता माहिती का, लेखक त्याचा चेहरा उघडा करतात, आहे की नाही, माहिती तुमच्याकडे आहे की नाही, चेहरा उघडा करता, बघून घ्या एकदा चेहरा त्याचा, हा तुझा बाप होता, खरं की नाही. असा प्रकार आहे मित्रांनो, आहे ना. म्हणून हे हेवे दावे द्वेष मत्सर असं सगळं विसरून जा मित्रांनो, गुण्या गोविंदांना नांदत जा, है ना. श्रीकृष्ण महाराज सगळे सोंगडी वगैरे सुदामा पेंद्या मस्तपैकी खेळायचे, लोणी चोरायचे, खायचे बी. आणि मग नंतर ते लोणी चोरणं बंद झालं तर श्रीकृष्ण महाराजांचं ते लोणी चोरलंच जाईना, कारण उखळाला बांधून ठेवलं. आणि मग सगळ्या गवळणी म्हणे, काय ग आला होता का काना. म्हणे काही दिसला नाही, पण 2-3 दिवस झाले कस काय येईना गड्या. आता यांना वाटायला यायला पाहिजे चोरायला, कारण यांना बरं वाटतं आनंद. थांब 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 कुठं चालला, आमचं चोरतो का, आमचं दही लोणी चोरतो का, है ना. मग खेळायचं त्याच्यातच, त्याच्या मागं लागायचं, याने याच्या मागं लागायचं. जसं आपण चोर पारामे खेळतो, टिवाटिवी खेळतो, चोर पोलीस खेळतो, खरं नाही. हे सगळं खेळपाणी मित्रांनो, काय अर्थ आहे. म्हणून खेळत राहायचं, फक्त तुंबत राहायचं नाही, धावत राहायचं नाही, काय अर्थ नाही त्याच्यामध्ये. आणि नंतर उखळाला बांधल्या, सगळ्या गवळणी गेल्या, म्हणजे कशाला बांधलं त्याला उखळाला, पण तुम्ही तर आलते भांडायला. आम्ही म्हणलो म्हणे सहज, आहे ना, तू काही देते की नाही खायला त्याला, माकाने विखन सोडून टाक म्हण त्याला. आणि मग त्यांनी काय केलं, दरुजामध्ये असं लोण्याचे गोळे बांधले, दिरे बांधले. आणि श्रीकृष्ण महाराजांना नाही आक्रोश आले, चालला मथुरेला कृष्णा. सगळ्या रडायला लागल्या हो. म्हणजे का ना, आता लोणी कोण खाणार आहे, तू नसलं तर आम्हाला करमणार नाही, तू होता तर त्या ठिकाणी आम्हाला खूप करमायचं, आहे की नाही. असा प्रकार आहे मित्रांनो. आणि मग श्रीकृष्ण भगवान तर त्या ठिकाणी मथुरेला घेऊन जातात. सगळ्या गवळणी रडतात मित्रांनो, अक्षरशः की आमचा कृष्ण निघून झाला. तशा प्रकारे डोळ्याने त्या ठिकाणी आपण प्रेम करा, है ना. एकमेकाला समोर या, एकमेकाला बघा. काय सोबत येणार आहे मित्रांनो, काही सोबत येत नाही. अशा प्रकारे हा मासळीचा दृष्टांत निरूपण केलेला आहे मित्रांनो. कारण मासळी काय करते, डोळ्याने अमृत कळा संचरते, तया तोती वाढती. मग तैसे परमेश्वराचे दृष्टीपासून एका वेद संचरित. हा झाला दृष्टांत. याचा सिद्धांत काय मित्रांनो, तैसे म्हणजे या प्रकारे परमेश्वर जीवाला वेद संचरतात. कसे, डोळ्याने वेद संचरतात. कोणाला दिला वेद, कोणाला दिली आवडी ना, परमेश्वराने आवडी दिली. कोणाला, बाईसाला, आहे ना, माधोबा भक्ताला डोळ्यात बघितलं, डोळ्यामध्ये प्रेम कळिका संचरली. बाईसाला त्या ठिकाणी देवाला बसायला काय टाकलं माहितीये, बाईसानं पायपुसणं बसायला टाकलं. आणि मग पायपुसण्यावर त्या ठिकाणी देव बसले, 3 दिवस बसले. आणि मग ती बाईसा बघत आहे, हा देव कसे बसले, है ना, कुठं बसले व्यवस्थित, आणि ती वर बसलेली आहे. मग त्या ठिकाणी ती बघत आहे, माझ्याकडे बघतात की नाही देव, असं बघायला लागले, आहे की नाही. देव आज एकटक बघायला लागले. ती म्हणायला लागली, आज तर एकटक बघायला लागले, म्हणजे खरंच बघताय का, आणि म्हणून ती पण बघायला लागली. मग अजून थोडीशी बाईसा धड झाली, म्हणे आता बघतच राहू, म्हणे कौरव बघतात देव बघू. आणि त्या ठिकाणी बघत राहिले, आणि त्या डोळ्यामध्ये प्रेम कळिका संचरली. आणि धाडकन देशी बाईसा खाली उतरली, देवाच्या श्रीचरणावर लोळण घालायला लागली, महाराज चुकलं माझं, मी वर बसले आणि तुम्हाला खाली बसवलं. पैठण ग्रामी स्वामी आले, बाई साला दुरून आठविले, प्रेम दिले तिजला दयाळा, वंदन
प्रेम कळिका संचरली डोळ्यात म्हणून परमेश्वर काय करतात, डोळ्याने म्हणजे नेत्राने वेद संचरतात, आवडी संचरतात मित्रांनो. असं त्या मायदेवाला आवडी संचरली, माधोबा भक्ताला आवडी संचरली, माधोबा भक्त देवा मागे निघून गेला, रुक्मिणी माता सुद्धा आली. म्हणजे कित्येक भक्त असे तुम्हाला सांगतो नेत्राद्वारे देण्याती जैसा मासळीचा, अशा प्रकारे हा दृष्टांत आहे. मग लेकी नमस्कार करून निघाली. आणि मग लेक निघायलाच तयार नव्हती, पण आईनं उठवलं, चल म्हणे कौरव थांबती. विरोधेची घरा गेली. विरोधी म्हणजे भांडण केलं आईनं, बाबा सांगायला घरी यायला, इथं जर आईला बघू राहिली जमणार नाही. असं भांडण झालं दोघी जणीचं, मला नाही यायचं. ती म्हणती कशी येत नाही, तुला बघते. या मंदिरात आली, या मंदिरातच राहते का म्हणे या देवाजवळ. वा रे वा, त्याच्यामुळे आणलंस का मला इकडं तू म्हणे, मला या देवाजवळच राहावं वाटतं. पाहिलं का, भांडण केलं लेकीनं कोणासोबत, आईसोबत, आणि आईनं केलं लेकीसोबत. पण आता ती लेकच आहे ना, विधवा स्त्री आहे ना, आबला स्त्री, काय करणार. देव थोडंच म्हणणार आहे राहू दे हिला. देव जर म्हणले राहू दे तर लोक काय म्हणतील, देवाला गरज आहे वाटतं, असा प्रश्न होतो. पण कोणी म्हणत नाही राहू द्या वगैरे ठेवा. का बरं, आपण जर तसं म्हणलं तर लोक आपला दोष घेतील. तुला गरज आहे तर आहे, तुला गरज नसेल तर जाय, है ना. आणि मग पुढच्या वेळेमध्ये ती पुन्हा येते वापस. पुढची एक कथा आहे आणि मग ती देवाचीच होऊन राहते, है ना. असा वेद संचवतो मित्रांनो जीवाला. हे शास्त्र आहे ना मित्रांनो, प्रचिती पंथ आहे हा. महानुभावाचा काय, प्रचिती पंथ है ना. प्रचिती येते या शास्त्राने, जे आहेत ते समोर आहे मित्रांनो. आणि म्हणून देव त्या ठिकाणी देवतेला सांगतात, देमती हा प्रचिती पंथ की देमती. प्रचिती आहे मित्रांनो, जे तुम्हाला मी सांगितलं तुमच्या लक्षात येईल आणि कधीतरी तुम्हाला अनुभवायला सुद्धा येईल. अरे खरंय, बाबा सांगत होते आपल्याला, पण चुकलं आपल्यावरच. असा प्रकार आहे मित्रांनो. शास्त्र आहे मित्रांनो, आहे जे आहे ते समोर आहे. हे आपलंच आपल्याजवळ आहे, पण आपण याला उघडून बघत नाही मित्रांनो. आपल्या घरात नसतं ते, आणि त्याच्यामुळं आपण त्या ठिकाणी भरकटत राहतो. खूप आणि खूप सुंदर आहे मित्रांनो. ज्ञान नसल्यामुळं आपण कुंकडे भरकटतो. उघडावे स्वामी राया ज्ञानाचे द्वार, जगताच्या ठाई तुमची कीर्ती अमार. आज चरणी तुझ्या मी नमितो, तारसील तार मारसील मार. अशा प्रकारे हे ज्ञानाचं भंडार आहे मित्रांनो. ही ब्रह्मविद्या शास्त्र आहे मित्रांनो. इथं काय नाहीये, इथं काही नाहीये, म्हणजे या समुद्रात काय नाहीये. पण लोक काय करतात, ते शिपले असतात ना, कवड्या है ना, बैलाच्या गळ्यामध्ये असतात, ते भरतात. शंख भरतात है ना, कवड्या भरतात, शंख भरतात. अजून पुढे झालं की अजून मोठाले शंख सापडतात, काहींना हिरे सापडतात, माणिक सापडतात, मोती सापडतात. अरे पण या समुद्रात काय एक नाहीये, तू हेच भरायला लागलास. या 10 रुपयाच्या मागं पळायला लागलास. अरे येड्या, याच्या मागं नको पळू, हे तुझ्या मागं लागलं पाहिजे. काय, हे पैसा तुझ्या मागं लागला पाहिजे, मान मान्यता तुझ्या मागं लागली पाहिजे. तू मान मान्यतेच्या मागे नको पळू, लोक तुझ्याकडे हार घेऊन पळाले पाहिजे. पण तू अपेक्षा करतो म्हणून तुझ्याकडे कोणी येत नाही. अपेक्षा करू नका मित्रांनो, सगळं भेटून जाईल. नाहीतर लोक काय म्हणतात, नाही नाही मी मोठा, मला असं करा, मला तसं करा, माझी मिरवणूक काढा. अरे काढ म्हणले की काढत नसतो कोणी, है ना. करावं लागतं तसं, लोक सगळं करतात. आणि काय करतात, जीवेना मानापानाला हाप आपल्याला आहे ना. आणि काय होणार आहे मित्रांनो हे सगळं करून. आणि शरीर आहे ना, हे नाचणार आहे, फुचकं आहे, सडकं आहे, एक दिवशी जावं लागणार आहे. पण आपल्याला देवाकडे जायचं ही आठवण राहिली पाहिजे मित्रांनो. देवाची आवडी लागली पाहिजे आपल्याला, है ना. पण हा तुमचाही फायदा आहे. जर तुम्ही हे सगळं केलं तर तुम्हाला एक दिवस देवाचं त्या ठिकाणी करायला भेटेल, है ना. म्हणून तर त्या ठिकाणी बळेगावला जात असताना देवाची त्या ठिकाणी किती मोठी त्या ठिकाणी वाजत गाजत देवाला नेलं माहिती आहे. अशा प्रकारे बळेगावला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जातात आणि सगळ्या स्त्रिया स्वामींना ओवाळायला येतात. तिथं महापूजा झालेली माहिती बळेगावला. खूप सुंदर. अहो काय कथा आहेत मित्रांनो. एक एक लीळा तुम्हाला सांगतो अगम्य आहे. आपल्याला वेगळं काहीतरी देऊन जाते, ती खूप काही देऊन जाते, है ना. एक एक दृष्टांत स्वामींचा अगम्य आहे, काहीतरी वेगळं देऊन जाते. बघितलं तुम्ही चालताना बघा, तुमचं आणि त्याचं जमत नसलं तुम्ही असं बघत असता, इकडं आलं वाटतं, चला इकडं असं असं करतात, जसं काही त्यांनी पाहिलंच नाही तुम्हाला, करता की नाही.
बघा तुम्ही. आणि म्हणून एकमेकांकडे बघत जा, चालत जा, बोलत जा. काय अर्थ आहे मित्रांनो? हे नाही, अभिमान गर्व काही कामाचा नाही आहे. हे सगळं सोडून द्या मित्रांनो. अशा प्रकारे ही कथा या ठिकाणी संपलेली आहे. हे ना, मासळीचा दृष्टांत या ठिकाणी मी तुम्हाला सांगितला, कारण डोळ्याने वेग निर्माण होतो हे या मासळीच्या दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे. आजपर्यंत आपण जर कोणाकडे तिरक्या नजरेनं बघितलं असेल, वाईट नजरेनं बघितलं असेल, तर त्या ठिकाणी देवाला माफी मागा मित्रांनो. पतित पावन दीनदयाळा, दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापिया जामनाने पाप कल्पिले, पाप कल्पिले, हे मन तुला दिले मी, तुला दिले मी, दया करी रे स्वामी,